आपल्या परमभाग्यानं आपले महात्मे एक नाही चारही महात्मे आणि 3600 किलोमीटरचं अंतर कापून, तसे अंतर आपण भरपूर कापली दौऱ्या मागत किती कापले असतील महाराज? अंतर काय 3600 काय 36,000 काय 36 लाखही चाललो असेल, आहे का नाही? एक लक्षात घ्या, चाललो याला महत्व नाही, कुठं चाललो याला महत्व आहे. काय खाल्लं याला महत्व आहे, कुठं खाल्लं यालाही महत्व आहे. बरोबर आहे का नाही? जीवन जाणार प्रत्येकाचं आहे, जीवन गेलं याला महत्व नाही, जीवन कुठं गेलं कशात गेलं याला काय आहे महत्व आहे. महत्व आहे. चालला याला काय महत्व आहे? मला चालतच राहिले, सगळे चालतात, चालावंच लागतं. ज्याला ज्याला पाय दिले, चालण्याची शक्ती दिली, त्याला त्याला काय करता येतं? चालता येतं, चालता येतं. महाराज ज्याला ज्याला तोंड दिलं त्याला त्याला बोलता येतं, म्हणून बोलता आलं म्हणून कोणी महात्मा होत नाही, चालता आलं म्हणून कोणी महात्मा होत नाही, जीवन घालवता आलं म्हणून कोणी महात्मा होत नाही. जिथं शास्त्रानं सांगितलं तिथं बोलला, जिथं शास्त्रानं सांगितलं तिथे चालला, आणि जिथे शास्त्रानं सांगितलं तिथे जीवन जर खर्च केलं तर तो माणूस माणूस न राहता महात्मा होतो. विठ्ठल आणि अशा प्रकारे महाराज नर्मदा मैयाची परिक्रमा, काय त्या मैयाचं महत्व आहे, त्या परिक्रमेचं महत्व आहे. अनेक प्रकाराने नर्मदा मैयाचं महत्व संतांनी वर्णन केलेलं आहे. अनेक प्रकाराने खूप मोठं महात्म्य आहे महाराज, खूप मोठं महात्म्य आहे. त्या नर्मदा मैयाचा एक थोडक्यात या कलियुगाच्या काळात आणि आता 10-20 वर्षात 50 वर्षाच्या आतला अनुभव आहे. बालयोगी महाराज सगळ्यांना माहिती आहेत. बालयोगी महाराज बऱ्याच जणांना माहिती आहेत, काही नसतील माहिती, पण बालयोगी महाराज आठवण करून द्यायची म्हणून ज्यांचं भागवत ऐकायला पंढरपूरला बरेच आपल्या इकडली मंडळी जायची, श्रावण मध्ये आहे ना, पांडुरंगाच्या मंदिरामध्ये ती भागवत असायचं. विठ्ठल विठ्ठल ते बालयोगी महाराज नर्मदा परिक्रमा, लक्ष देऊन ऐका आता. बालयोगी महाराज नर्मदा परिक्रमेला गेले. एकच बरोबर होता व्यक्ती, भागवत नाव होतं त्याचं, तो त्यांची सेवा करायला असायचा. एकच व्यक्ती बरोबर होता. जास्त असावेत नसावेत हा ज्याचा त्याचा भाग आहे, पण बहुतेक 1000 असले तरी चालतील, पण एका विचाराची पाहिजे, आहे का नाही? नाही तर मग एकटा बरा, ते जे म्हणतात ना बरं का की 102 भले काय असं आहे ते, एकापेक्षा 2 बरे, 2पेक्षा 4 बरे. ते लग्नाच्या वराडाला म्हणावं, लग्नाच्या वराडात बरं गोंधळ असलेला बरा. मला अनेक विचाराचे एका जागी येऊन तीर्थयात्राही जरी केल्या तर काय फळ मिळणार आहे? या बाया तीर्थयात्रेला चेष्टा नाही, चेष्टा पण खरं सांगतो, तीर्थयात्रेला जातात मला ते लुगडं वाळू घालण्यावरून, साड्या वाळू घालण्यावरून, त्या पातर घेण्यावरूनच भांडणं घरी येतो नाही. घरी आल्यावर काही तर महाराज जन्मभर एकदा दिंडीत संघ गेल्या, जन्मभर बोलत नाहीत. काऊ बोलत नाही? तुमच्या तर सोबती होते, तुम्ही सोबती होत्या, संघ कामं करायच्या, माहिती काय माय साडी फेकली तिची वाळू घातली, झालं भांडण. त्यात काय अर्थ आहे? म्हणून समविचारी एकच व्यक्ती बरोबर होता बालयोगी महाराजांच्या. तो त्यांची बाबांची सेवा करायचा. आणि महाराज दुपारच्या वेळेला, आता बाबांना यांना अनुभव आहे, दुपारचं जेवण झालं आणि दुपारचं जेवण झाल्यावर आरामाला पडले. बालयोगी महाराजांचं सांगत होतो नर्मदा मैयाचं महत्व काय आहे. दुपारच्या वेळेला एका झाडाखाली आरामाला झोपले. आता जंगलाचा रस्ता, झोपले, दोघांनाही झोप लागली. आणि तो भागवत जो नावाचा बरोबर होता शिष्य, त्याला सर्पदंश झाला आणि तो गतप्राण झाला, गेला तो. बालयोगी महाराजांनी बघितलं, त्याच्या तोंडातून फेस आला आणि त्याचा प्राण निघून गेला. बालयोगी महाराज नर्मदा मैयेत गेले, कमरेइतक्या पाण्यात गेले, हात जोडले, सांगितलं आई साहेब तो मेलाय याचं दुःख नाहीये, कारण माणूस जाणार आहे. तो मेला याचंही मला काही नाही, मला ती तक्रार करायची नाही. पण नर्मदा मैयाच्या तीराला, नर्मदा मैयाच्या परिक्रमाला आलेला व्यक्ती घरी जिवंत येत नाही, अशी जर बातमी पसरली तर ती
जी महाराज कमीपणा होणार आहे तो माझा होणार नाही, तर माझ्या नर्मदा मैयाचा होणार आहे. माझ्या नर्मदा मैयाचा तो कमीपणा आहे आणि मला माझा प्राण गेला तरी चालेल, पण माझ्या नर्मदा मैयाचा महिमा कमी झालेला चालणार नाही. आणि म्हणून आई एक वेळेला फक्त तुमच्या या तीर्थामध्ये शपथ घेतोय, मी सुद्धा माझा प्राण ठेवणार नाही. सोपारी महाराजांनी आता तपस्वी महात्मा आणि श्रद्धा, तपस्व्याचा संबंध नाही, तसं महत्व कशाला आहे? श्रद्धेला, विश्वासाला महत्व आहे. सांगितलं महाराज मी प्राण ठेवणार नाही. वंजूळ पाण्यानं भरली आणि आणून त्या भागवत त्यांच्या तोंडात टाकली आणि तोंडात पाणी पडल्या बरोबर त्यांनी डोळे उघडले. हे नर्मदा मैयाच्या तीर्थाचं महत्व. एवढंच नाही, मी एका महात्म्याच्या मुखातून ऐकलं बाबा, आपल्याला जर आपण लग्न धरलं अचानक आणि एखाद्या वेळेला सुतक पडलं, दोन प्रकारचं असतं, जातक आणि सुतक. जन्माचं 3 दिवस असतं आणि सुतक 10 दिवस असतं. अशा वेळेला काय करावं? तर त्यांनी सांगितलं काही करायचं नाही, नर्मदा मैयाचं पाणी घरात ठेवायचं आणि ते पाणी ज्यांना ज्यांना सुतक आहे त्यांच्या अंगावर टाकायचं, आपल्या गोमूत्रासारखं. महाराज त्यांच्या 10 दिवसाचं पडलेलं सुत, त्या सुतकातून त्या तीर्थामुळे ते मुक्त होतात. एवढं कशाचं महत्व आहे? नर्मदा मैयाच्या त्या तीर्थाचं आहे. एवढं मोठं महत्व आहे. अनेक प्रकाराने महत्व आहे महाराज. त्या नर्मदा मैयाच्या तीरावर मी त्या दिवशी सांगितलं, एक तप नाही अनेक तप घडतात. अनेक तप घडतात. कायिक तप घडतं, वाचिक तप घडतं, मानसिक तप घडतं, आहे का नाही? सगळे तप त्या तीरावर घडतात. आणि असे श्रेष्ठ असलेली नर्मदा मैया अनेक महात्म्यांनी केली बरं महाराज, अनेक महात्म्यांनी. मला तर काल माहित झालं की धुंडा महाराज देगलूरकरांनी सुद्धा केली नर्मदा मैया. मी धुंडा महाराज देगलूरकरांचंच नाव का सांगितलं? दुसऱ्या महात्म्यांनी केली त्यांचंच का सांगितलं? कारण ते वेदांती होते म्हणून. विठ्ठल वेदांती लोक बहुतेक करून है ना ये जाते भोळे भाळे. धुंडा महाराज बी गेली. आपले लोक काय म्हणतात? जोड शब्दाची जोड थोडीफार करता आली, ते काम कोणाचे? आम्हाला इकडे कीर्तन करणं लागते, तर असं त्याला काय नाही येत त्याचे. पण धुंडा महाराजांनी सुद्धा केली, हे महत्वाचं आहे. आणि अशा प्रकारे खूप महत्व आहे ते महाराज. आणि मग त्या नर्मदा परिक्रमामध्ये तिकडून जाऊन आल्यावर मावंद करावं, आहे का नाही? मावंद महाराज याला शास्त्राचा पुरावा सुद्धा आहे, आधार सुद्धा आहे. ज्यावेळेला नामदेव महाराज आणि माऊली ज्ञानोबाराय तीर्थयात्रा करून आले आणि ते तीर्थयात्रा करून आल्यावर त्यांचा तो मावंद्याचा कार्यक्रम कोणी केलाय? साक्षात पंढरीनाथ परमात्म्यांनी. कथा आपल्याला माहिती आहे. भगवंताने तो सगळा कार्यक्रम सगळ्या संतांना एकत्र आणून केलाय. असे सगळे जाऊन आले बाबांनी महाराज. त्या निमित्ताने हा सगळ्यांना आपल्याला महाराज त्यांचं दर्शन घेण्याचा योग आपल्याला आलेला आहे. एक लक्षात घ्या महाराज, बाबांचं किती प्रेम आहे सगळ्यावर हे आज इथं आलेल्या माणसाहूनच कळतं. बरोबर आहे का नाही? इथं आलेल्या माणसाहूनच कळतं. कारण इथं सगळे माणसं जे आलेले आहेत ते फक्त आणि फक्त कशामुळे आलेले आहेत? प्रेमामुळे आलेले, प्रेमामुळे. महाराज एक लक्षात घ्या, पैशानं माणसं गोळा करता येत नाही आणि जे पैशानं गोळा करता येतात ते दर्शनाच्या लायकीचे नसतात. हे जे सगळी मंडळी आहे यांचं जीवन परमार्थात गेलंय. मला मग आश्चर्य वाटलं, गोवाली यायलाच म्हणजे गाडी नव्हती. तुम्ही गाडी घ्या खाली राव. कशाला गाडी घेतील महाराज? कशाला गाडी घेतील? बिना नारळाचे प्रश्न करणाऱ्या लोकांना गाड्या भेटत असतात. येतात का गाड्या बिना नारळाचे भजन करणारा गाड्या? महाराज बिना नारळाचं नाही. आता तर म्हणजे महाराज 4-6 महिने कीर्तन 2-4 कीर्तन केली की महाराज काय घ्यायला? गाडी घ्यायला. धांगड बाबाला एखादी घ्यायला पाहिजे. कशाला कुठून गाड्या भेटतील महाराज लोकांना? महाराज एक लक्षात घ्या. बराच दुसरा एक भाग आपल्या असा डोक्यात येतो
आणि बरेच माणसं म्हणतात महाराज आम्हालाही जावं वाटतं हो, तीर्थयात्रा कराव्या वाटतात, तीर्थयात्रेला जावं वाटतं, पण टाइम जातो ना. फुकट आहे का त्याच्यात? काय जातो? गेले नाही यांचे 3 महिने तर गेलेच का नाही? टाइम जातो ना महाराज. मग एक लक्षात घ्या, तिकडं टाइम जातो का आपण तिकडच्या वेळेचा आपण का भान ठेवतो? कारण आपल्या मागं काय असतात. आवाज येईल का तुम्हाला? पाणी बॉटल द्यायची काही इतके का नाराज झाले तुम्ही? मला नाराज माणसाची किती बोला वाटत नाही. इकडे लक्ष द्या. मला सांगा, तिकडे गेला टाइम मोजतो आपण, काय जात नाही आपण? का तो टाइम घालत नाही? कारण आपल्या मागं काय असतात? कामं असतात. कोणती कामं असतात? मग विचारावं लागेल का नाही आता? कोणती कोणती कामं असतात? संसाराचे कामं असतात. भुईमुग पेरायचं आहे, तुमच्याकडे पेरले असते ना भुईमुग. भुईमुग पेरायचा आहे, सोयाबीन काढायची, हरभरे काढायचे, तूर काढायची, हे कामं संसाराचे कामं असतात. पण एक लक्षात घ्या महाराज, आता तीर्थयात्रेला गेलेले 5 महिने, 4 महिने, 3 महिने आणि संसारात गेलेले आपला जन्म. एक लक्षात घ्या महाराज, तीर्थयात्रेत 3 महिने गेले, संसारात 30 वर्ष गेले, 60 वर्ष गेले, तर आपला काळ सार्थक कोणता झाला? मला सांगता आता सगळ्या माणसाने मोकळ्या मनानं सांगा, संसारात गेलेला वेळ आपला सार्थक झाला का परमार्थात गेलेला? एकमुखानं कोणता सार्थक झाला? परमार्थ. बरोबर आहे ना? सगळ्यात मान्य आहे का वरून वरून म्हणायले? म्हणजे मान्य आहे का वरून वरून म्हणायले? सगळ्यांना मान्य आहे ना? एकमुखानं मान्य आहे ना? मान्य. हे मान्य असून सुद्धा आपण संसारातच मरायलो. आता काय भानगड? म्हणजे तुम्हीच नाही, मी तुमच्यातलाच आहे. पण हे सगळं तुम्हाला एक सांगू का? एक लक्षात घ्या, खरा जन्मच आपल्याला तीर्थयात्रे करता दिलाय, संसारा करता दिला नाही हो. संसाराचं काम न करता परमार्थ करणारा, आपल्या भाषेत बोलायला नको ते सगळे कीर्तनच म्हणून होतं पाहिजे. कीर्तन पाहिजे होतं बाबा तुमचं, कारण तुमचे अनुभव आम्हाला ऐकायला मिळाले असते. खरे महाराज, खरे का नाही? तिकडले झालेले अनुभव आम्हाला मिळाले असते. आता आमचं असं झालंय बोलणं म्हणजे रांडीवेने जेवी सुमार पैकेला, रांडीवेने जेवी शृंगार पैकेला, तसं बोलणं झालंय नाही. न करता बोलणं म्हणजे काय बोलणंय का ते? अनुभवा वाचून बडबडते. तुका बरं म्हणता, तुका म्हणे अरे वाचाळ हो ऐका, अनुभवी विन नका वाव घेऊ. तुका बरं म्हणतात, तुका म्हणे चाखोनी सांगे, ऐका नाही. मग त्याच्यामुळे तुम्ही असते तर तुम्ही चाखलेलो होतो, तुम्ही सांगितले असते अनुभव. आंधळ्या माणसानं नर्मदेची परिक्रमा केली तर डोळी आली. म्हणजे एक महत्व आहे का नाही? बरं का आंधळी एक लक्षात घ्या, संसार आता हे तुम्ही आता अंतरंगाने ऐकलं तर लक्षात येईल. संसाराचा त्याग करून परमार्थ करणारा किंवा संसाराचा 2 भाग आहेत. त्यात संसारातून वेळ मिळेल तेवढा परमार्थ करणारा आणि परमार्थातून वेळ मिळेल तेवढा संसार करणारा. 2 वर्ग घ्या. त्याच्यात पुन्हा 4 करता येतील, पण 2 घ्या आपले कामापुरती ठोकळ. संसारातून वेळ मिळेल तेवढा परमार्थ आपला, कामामध्ये काम म्हणले ना, म्हणा राम राम, म्हणा कामात काम. संसारातून वेळ मिळेल तेवढा परमार्थ, आणि परमार्थातून वेळ मिळाला तर काय करायचा? संसार करायचा. संसार परमार्थातून वेळ मिळाला तर बाह्य दृष्टीनं संसार करायचा. मला तर यातला सगळ्यात महत्वाचा व्यक्ती कोणता? आपल्या दृष्टीनं मला तो व्यक्ती महत्वाचा आहे. तो व्यक्ती महत्वाचा आहे आपल्या दृष्टीनं, की संसारातून वेळ मिळून परमार्थ करत असेल तो महत्वाचा आहे. संसारी
संसारी असावी उद्देश केलाय ना आपल्याला. मला एक सांगा, आपल्या दृष्टीनं व्यक्ती तो महत्वाचा आहे की जो संसार चांगला करतोय. मला किती आपण परमार्थात असलो तरी आपल्या मान्यता याच आहेत, माझ्या सगळ्यात याच आहेत. बघा ना कसा माणूस आहे, काय मनात संसार थाटलाय आणि मग त्या परमार्थ नाही केला तरी समाजाला चालतो. संतांना चालत नाही, संतांना चालत नाही, संतांना चालत नाही. मला खरं तर असे खरं तर असे कसं आहे, अगोदर मोक्ष मिळवावा मग लग्न करावं. देव सर्वस्वाचे साठी 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 म्हणजे बरोबरी, सर्वस्व द्यावं आणि त्याच्या बदल्यात काय घ्यावा, तो घ्यावा. सर्वस्व द्यावं. एक लक्षात घ्या, मी काय म्हटलं की माणसानं लग्न कधी करावं, मोक्ष मिळाल्यावर. आणि नाही मोक्ष मिळाला मग म्हातारपणा लोक मग काय म्हातारपणी लग्न करावं का, नाही मग करूच नाही. काय तुम्ही माणसाने इतका दग्ध होती मग पुन्हा संसाराला येण्याची काय नाही गरज नाही, अगोदर हे करावं. मग तुम्ही माणसाला स्वतःहून केलं, बरोबर आहे ना, बरोबर आहे ना. असा इशारा येतोच ना. तुम्ही म्हणत नाही कीर्तनात, पण तिकडे जाताना वाटायला लागल्यावर म्हणजे नाही गप्पा पाहुणाला मोठमोठ्या, पण यानं काहून केलं लगन, ते तुमच्या नादान झालं. बरोबर आहे नादान झालं महाराज. काय म्हणतात, येत वडील जे जे करीती वाडवडील करत आले, 1000 म्हणले याला हे नाही पळायले, म्हणजे असं आलं ती वाघानं आलं, वाघानं आलं ती. चला महाराज, अगोदर देव साधावा, नाही देव साध्या गेला. एक लक्षात घ्या, मला साध्य एक लक्षात घ्या, संसार केवढाही मिळवला आणि जर देव नाही मिळवला, संसार केवढाही. आणि हे ऐकायचं नाही, उभ्या कीर्तनात 2 तास बसायचं ना, ऐकायचं आणि पंगत व्हायची नंतर. म्हणून नाही, हे वस्तुस्थिती आहे. मी आम्हाला आतून सांगतोय, वस्तुस्थिती आहे, वस्तुस्थिती. आग लागली संसाराला, राख लागली तरी चालते, भेटला संसार तरी चालतोय, पण देव मिळाला पाहिजे. विठ्ठला विचारणार आहे महाराज आपल्याला, कारे केशवाशी कारे केशवाशी तया दोषी अशी कारे केशवाशी चुकलेती कथा पुराण कीर्तन होते तुम्हा कान डोळे मुख संताची संगती न धराच चित्ती सांगितले का यमधर्म कुशे विचारणारे महाराज. आणि एक लक्षात घ्या, मी सांगितलं अपराधी येतो तुकोबाराय म्हणतात, मी व अनाथ अपराधी कर्महीन मतिमंद बुद्धी तुझम्या आठविले नाही कधी वाचे कृपानिधी. काय अपराध केले तुकोबारायांनी
महाराज जे अपराध केले त्या अपराधामध्ये तुकोबरायांनी हा एक अपराध मानला, नाही केले तीर्थाचे भ्रमण, नाही संत सेवा रे दान, नाही संत सेवा नाही केले तीर्थाचे भ्रमण, मी अपराधी आहे, गुन्हेगार आहे. काय गुन्हा केलाय? नाही केले तीर्थाचे भ्रमण, तीर्थाचे भ्रमण नाही केले. का नाही केले? पाळीला पिंड, पिंड म्हणजे शरीर पालन केलं. मला मिळून का हो खायला तिकडे गेल्यावर? पिंड पाळण्याचे मुळच हे प्रश्न येतात. तुका म्हणे जया पिंडाचे तुका म्हणे जया पिंडाचे पालन, जया पिंडाचे पालन तुका म्हणे तया नारायण भेटी न गडे. त्याला नारायणाची भेट घडणार नाही. पाळीला पिंड, पिंड पाळण्यात जीवन गेलं. महाराज एक लक्षात घ्या, पिंड पाळल्यामुळे आणि तीर्थयात्रा न केल्यामुळे मी काय आहे? गुन्हेगार आहे. आपल्याला उपदेश करताना सगळ्यांना प्रमाण पाहत आहे. अधमाचे ज्ञान पिंड पाळावे, अधमा हे ज्ञानाचे, पण कुणाचं? हे ज्ञान आहे म्हणजे तुकोबर आहे, पण कुणाचं? आदमाचं. शहाणपणाची आपल्या भाषेत, पण मूर्खाचा शहाणपणा. बरस ह्यो शहाणपणाची, पण कुणाचा आहे? म्हणजे आदम म्हणजे मूर्ख, आदमाचे ज्ञान. मला मूर्खाचा शहाणपणा कोणाला परवडलाय का? अनेक मूर्खांनी शहाणपणा केला नाही असं नाही, शहाणपणा केलाय, पण केलेला शहाणपणा समाजाला परवडला नाही. म्हणून महाराज मूर्खाचा शहाणपणा नको असं म्हणतात. तसं आधमाचं ज्ञान काय उपयोगाचं? महाराज एक लक्षात घ्या, हे बहुतेक करून आधमाचं ज्ञानच सगळं बोकाळलेलं आहे आपल्यात. नाही हो, शरीर बी चांगलं लागत आहे. हे आधमाचे ज्ञान. पिंड म्हणजे शरीर, हा मी मनानं सांगत नाही, पिंड म्हणजे शरीर चांगलं आहे. मग ते एक माणूस म्हणे महाराज खायला म्हणे आज असते म्हणे काजू बदाम खाऊन कप्प्याच्या गुप्क्या व्हाव, असं चांगलं व्हाव. म्हणलं कशाला खांदी करेल वज, खांदी करेल वजचे महाराज गुप्क्या म्हणजे असणं. मला 110 किलोचा 125 किलोचा माणूस असावा
हो 125 किलोचा माणूस असावा आणि त्याला खांदेकरी असावं माझ्यासाठी गोपाळ मारत होता. हो बरं का महाराज. आणि पोर आहे म्हणून मात्र वावरात न्यायचं वावर असावं 5 किलोमीटर. मला तर वाटतं त्या खांदेकराची आंधी त्या माणसाच्या आंधी खांदेकराचाच कार्यक्रम करतो लागू ते वाटतच. काय पाहताय पिंड पोसावे हे आदमाचे विलास मिष्टान्न पुरवण्या. ज्ञानोबा याचा पुरावा आहे महाराज. ज्ञानोबा राय म्हणतात म्हणून केवळ देहभरण ते जाणे उघडी नागवण या लागे येथ अंतकरण द्यावे ना. केवळ देहभरण उघडी नागवण काय ज्ञानोबा रायचे शब्द आहेत. ते जाणे उघडी नागवण या लागी येथ अंतकरण द्यावे ना. महाराज इथं आपलं चित्त पिंड पाळण्यामध्ये देऊ नये. एक दिवस भंडाऱ्या डोंगरावर गेलो. मला जे मन एवढं खतरनाक आहे. घरी राहिलं तर डोंगरावर जाय म्हणते, डोंगरावर गेलं की असंच आहे बुवा असंच आहे. एका जागी स्थिर बसू देत. बहुचंचल येता जाता न लगे वेळ वेळ. इकडे आले की तिकडे जा म्हणतात, तिकडे आले की इकडे म्हणते. मग मी भंडारा डोंगरावर गेलो. पारायण करायचं म्हणलं आपलं निवांत 10-15 दिवस बस पारायण करून निवांत. मला 1 दिवस झाला 2 दिवस झाले खतरनाक मनी. 1 दिवस रात्री मी झोपलो असा आणि सारखे मनात विचार यायला लागली. इकडं मला वाटतं काहीतरी सोयाबीन काढणं असं चालू होतं. मनात विचार आले आपण इकडे येऊन बसलो, तिकडे लोक सोयाबीन, आपली सोयाबीन झाली का नाही, आपण सगळे सोडून आलो असं मनात यायला लागलं. एक अनुभव समजून घडलं. आणि असं मनात एवढा निश्चय येऊ लागला की आता सकाळी काय पारायण नंतर करू न. पारायणाचं काय पुन्हा येऊ करून वापस सोयाबीन मार्केटला गेल्यावर येऊ ना वापस, काय अडचण आहे त्याची. असं मनात निश्चय झाला की बघ सकाळी आता काय करावं आपण जावं घरी. काय व्हायला काही कळलं पण होतं. मग कसं जावं कसं काय करावं काहीच नाशी दिवस मनात 12-1-2 वाजले झोपशी. रात्री तुकोबारायला प्रार्थना केली. तुकोबाराय काय फायदा झाला. आता इथे येऊन जर तिथं चिंतन तर मग घरीच मिळलो असतो तो बरा झाला असतो. इथे येऊन तिथं चिंतन म्हणल्यावर काय फायदा आहे महाराज. मी असा विचार करायला लागलो. मग तुकोबाराय सारखं तुकोबारायच्या नामाचा थोडा जप करून चिंतन केलं आणि मग लक्षात मग लगेच बदलला विचार. अरे घरी सगळे लेकरा बाळात आहेत आणि आपण ज्ञान तुकोबारायच्या पायीत आहेत, तुकोबारायच्या जवळ आहेत, ज्ञानोबारायच्या जवळ आहेत, भगवंताच्या जवळ आहेत महाराज. मग असा मला दृढ निश्चयच विश्वासच झाला की जे घरी येतं तेच दुसऱ्याकडे थांबली येतं. आपण खरी आपल्या इकडे आलो. आपले खरे कोण येतं? ज्ञानोबाराय महाराज. आपला भाऊ कोण आहे? ज्ञानोबाराय. आपली तुकोबाराय बंधू आहे. जनाबाई, मीराबाई, मुक्ताबाई आपल्या बहीण येतं. आणि पांडुरंग आपला बाप. हे बाप, हे बाप नाही, बहीण नाही, हो भाऊ नाही, आई आई नाही. हे एका जन्मापुरतं जोडून दिलेलं नाष्टे मिळती काष्टे लोटता पूर आदळे दूर होती खल्लाडे. गुन्हेगार आहे म्हणले महाराज तो. याच्यात जीवन माय बाप गोताचा पसर, पुत्र पत्नी सहोदर, माय बाप गोताचा पसर मिळते काष्टे लोटता पूर आदळे दूर होते खल्लाडे. तुकोबारायांनी दृष्टांत दिलेला लाकडा तर त्याप्रमाणे तुझी खरा
सकारात्मक बोलली महाराज आहे का नाही? तू नाही खरा, तूची सकारात्मक, तूची खरा येर वावगा पसारा म्हणले महाराज. मग काय करावं म्हणले? सगळं सोडून जाणार मला परिक्रम येईल. महाराज सगळं जाणं होत नाही महाराज, जाणं होत नाही ना, जाणं होत नाही ना. जायला पाहिजे, नाही गेला तर गुन्हेगार आहे. आणि महाराज जाणं तर होत नाही. मग काहीतरी तुकोबर आहे आमच्यावर कृपा करा, आमच्यासारख्या जीवावर काहीतरी कृपा करा ना तुम्ही. तुकोबर आहे करा ना कृपा. तुकोबर आहे म्हणले काही चिंता नाही, भगवंत म्हणले काही चिंता नाही. महाराज ती गंगाच आपल्यावर आली, ती नर्मदाच आपल्यावर आली. अभंगाचं पहिलं चरण. चिंता करू नका महाराज. गंगाच आपल्या घरी आली ना. गंगा आली महावरी. कोणती गंगा आली? संत पाऊले साजिरी. संत म्हणजे चालती बोलती गंगा नर्मदा. चालती बोलती नर्मदा कोण आहे? चालती बोलती नर्मदा कोणी? चालती बोलती नर्मदा कोणी? चालती बोलती नर्मदा कोणी? अहो श्रीरंग बाबा म्हण. तेची पवित्र आहे का नाही महाराज? जया पुरुषा ते तीर्थ. आता मला माहितीये बाबाला आवडणार नाही, तुम्हाला आवडो ना आवडो, पण आमची चूक होऊ नको म्हणून आम्हाला त्याचा विचार कर नाही का नाही? बरोबर आहे का नाही? तुम्हाला आवडो ना आवडो त्याचा आम्हाला काही नाही, पण आमची चूक व्हायला नको ना. कारण तुम्हाला एक सांगतो महाराज, सगळीकडे केलेल्या पापाला प्रायश्चित्त आहे, सगळ्या पापाला प्रायश्चित्त आहे, पण संताचा झालेला अवमान त्या पापाला प्रायश्चित्तच नाही. जगाचा बापालाही चुकलं नाही महाराज. ते तया प्रायश्चित्त काही देह त्याग करिता, देह त्याग करिता नाही जया घडली संत निंदा, तूज विसरोनी गोविंदा. तया प्रायश्चित्त काही देह त्याग करिता नाही. तर शेवटचं सांगितलं, एंड्रियल पिऊन गेले तरी तुमचं ते पाप झाला नाही. देह त्याग म्हणजे मरण. आपल्या भाषेत बोलले तर मग कळतंय लवकर. तया प्रायश्चित्त काही देह त्याग करिता नाही. देहाचा त्याग केला महाराज त्याला प्रायश्चित्त नाही. आणि एक होते या चुका आपल्याकडून का घडतात महाराज? मला तरी वाटते बरं का. आणि तुका बरायचं त्याप्रमाणे जर
संत ओळखता आले तर संत आपल्या कुळात यावेत, नाही तर न आलेली बरी. न आलेली बरी. महाराज आपल्या कुळात संत न आलेले बरे. घेऊन नये जन्म संतांनी आपल्या कुळात, जर आपल्या गुण आपल्याला कळाले नाही तर. कारण एक लक्षात तुम्ही, जवळच्या अंकडून जेवढा अवमान होतो तेवढा बाळाला आमच्याकडून होत नाही का? होतोय? कोणाकडून अवमान होतोय? जवळच्याकडून होतोय, जवळच्याकडून होतोय, जवळच्याकडून होतोय. मग जेवढे जास्त जवळ थोडे त्याच्या मला जास्त अवमान होतो. तया प्रायश्चित्त काही. मला तुकोबराय म्हणतात फलकटाचा धंदा. असावी मर्यादा. फलकटाचा धंदा उरफोडी. फलकटपणा तिथं चालत नाही महाराज. एक सांगितलं, आपल्या कुळात जरी संत जन्माला आले असतील, न म्हणावा आपुला सलगी धाकुला हेळू. परमार्थी तो न म्हणावा आपुला सलगी धाकुला हेळू नय. थोडासा स्फुलिंग बहुत दावाग्नी. तुकोबाराय म्हणतात आपला म्हणू नये. परमार्थी आपला आपला म्हणू नये म्हणजे आमचा आहे म्हणून म्हणावं तसं, पण आपला म्हणून हेळणा करू नये. विठ्ठल असनी आसन बैसता गमन मातेशी. ते तुकोबाराय म्हणतात महाराज किती अवघड हो, किती अवघड. पूजा कसनी आसनी आसन म्हणजे काय? एखादा महात्मा बसले गादीवर म्हणा, आसनावर बसले, बाबा काय चाललंय बरं हे का, आणि शेजारी जाऊन बसला. पूज्य व्यक्तीच्या आसनाशी आसनावर बसणं किंवा आसनाला आसन लावून बसणं पैसता गमन मातीशी गमन केल्याचं पाप लागतं. आपण म्हणतो माझा जसं सरकार मग हे काढायचे पाय घेऊन वर काय काम काढतो. म्हणून तो तुकोबाराय म्हणतात फलकटाचा धंदा उरफोडी. आणि मला ते नाही वळखता आले तर तुम्हाला सांगतो मग काय करावं, काय करावं तुम्हाला एक लक्षात घ्या. संतच नाही साधकाला जन त्रास दिला महाराज. साधकाला त्याचे नव्हे बरे तिन्ही लोकी. साधकाला ते म्हणतात स्वांगाड्या पारमार्थिक. तुम्हाला काय माहिती स्वांगान करायला का आता अंतकरणातून मनान करायला? तुम्हाला एक सांगतो मग काय करावं. परमार्थ जो करतोय तो लहान असो मोठा असो उच असो नीच असो या कोणत्या जातीतला असो त्याच्या नादीत लागू नये, त्याला हातच जोडावे. विठ्ठला करायचं साधकावर प्रेम आहे महाराज. तुका म्हणे मज घडू त्यांची सेवा. कोणाची? साधकाची म्हटलंय, संताची नाही. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाची लक्षणं साधकाची आहेत. साधकाची सेवा घडो तुकोबाराय म्हणतात.
तैसा वंदावा कुमार दयाचे अंतर देववशी दयाने तैसा वंदावा कुमार. पण तुकोबारायांचा कळस केला बुवा. आता या प्रमाणातून कळत झाला. पण मला जे तुम्हाला एक सांगतो, ते आपण हे नाही का करत, एखादी योजना निघली की मदत नाही होत्या, बहिणी योजना निघली होती लाडकी बहीण, अशा पण त्या योजना येतात ना शासनाच्या. आणि मग त्या ग्रामपंचायत समोर जिथं ते फॉर्म भरायचे तिथं सगळ्या कागदपत्राची काय लावलेली राहते, यादी लावलेली राहते. माणूस लगेच काय करतो, पिऊन घेतो. मला एवढी खबरदारी घेतो की यातला एकही कागद काय पडू नये, आपल्याला कमी पडू नये, एकही कागद कमी पडू नये. जशा त्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल ते एकही कागद कमी पडू नये याची आपण दक्षता घेतो. तसं जीवनाचं कल्याण व्हायचं असेल, कल्याण जाऊ द्या, जीवन जर मातीत घालायचं नसेल तर या सगळ्या प्रमाणाची अशी दखलच घ्यावी लागते. तुम्हाला एक सांगू, तुम्ही म्हणा आम्हाला देव नाही मिळवायचा, देव नका हो मिळू, काय बंद नाही पडलं देवातून, देव मिळू नका, पण नाश तर नाही झाला पाहिजे. मला सांगा, उपवासी राहिलेलं चालतं, मरते का माणूस दिवसभर उपाशी असल्यावर? आता समजा मी 3 वाजेला कीर्तन केलं, काय होणार आहे? करणार नाही सर, पण केलं तर काय, एक दिवसभर माणूस 4-4 दिवस 8-8 दिवस उपाशी राहिले तर माणसं मरत नाही ना. मला उपवासी राहिलेला परवडला, पण जहर जर खाल्लं तर, मला सांगा, जहर खाल्लेलं परवडलं का उपाशी राहिलेला परवडला? कधी खायला मिळालंच ना महाराज, उपवास करायला परवडला. एक लक्षात घ्या, परमार्थ न करणं म्हणजे उपवासी राहणे, पण संतांची निंदा करणं म्हणजे जहर खाणे. विठ्ठल हरिजनाची कोणानं घडावी निंदा, साहात गोविंदा नाही त्याचे. मला देवाच्या कुणाला शाप भोगावा लागला, संताचा नाही, देवाला भोगावा लागला. आणि काही एक कोड नरका जावयाची चाड, तरी संत निंदा गोड करी कौतुके सदा. नरकाला जायचा पत्ता सांगितलाय गाथ्या. तुम्हाला म्हटलं स्वर्गाला जायचे पत्ते आहेत, कारण नरकाला जायचं असेल तर तरी गाथाच वाचा. एक्सप्रेस गाडीनं म्हणजे विना थांबा गाडीनं नरक. तुझं लयच कौतुक, कोड म्हणजे कौतुक, लयच कौतुक असेल नरकाला जायचं तर मग एक काम कर, तुकोबाराय म्हणजे गाथावाच काय, आणि काही एक कोड नरका जावं याची चाड म्हणजे इच्छा. तुला जर नरकाला जायची इच्छा असेल तर काय नको करू, संत निंदा गोड करी कौतुके करी. आनंदानं 2-4 जण बसायचे त्या वाट्यावर, कोण्या वाट्यावर? मला त्या वाट्याला कुचरपणाचा आरोप आहे. वाटा कुचर नाही हो, इटा मातीचा दगड इटीचा तो काही कुचर असतोय का? वाटा कुचर नाही. पण मग ते बसणारे सतत बसून त्या वाट्यावर आरोप झाला, काय कुचर वाटा. महाराज, ज्याचा जो व्यक्ती जास्त बसतो, ज्याच्या जवळ बसतो, त्याच्यावर त्या व्यक्तीचा आरोप केला जातो. त्या वाट्याकडून एक शिका त्या वाट्यावर कुचर बसले म्हणून त्या वाट्यावर कुचर वाटा म्हणते. म्हणून आपल्या जवळ जर जास्त कुचर बसली तर आपल्याला ती उपाधी लागण्याची काय संगतीने होतो. मला देव होईजे तर देवाचे संगतीन पतन पंगती जगाची अशा प्रकारे म्हणताय. आणि म्हणून एक लक्षात घ्या, संत आणि महाराज त्या संताचं काय महत्व आहे ऐका. आता हे तीर्थाला गेली बाबा, तुम्ही तीर्थाला गेले, तुम्ही गेले बरं का, चौघजण गेले तुम्ही तीर्थाला. मी त्या दिवशी सांगितलं की तुमचं पुण्य आम्हाला इथं मिळालंय, तुमचं दर्शन घेतल्यामुळे तुम्ही म्हणसाल मग हेच कशाला गेली, याय ना आले याच घ्यायचं होतं ना, तेच कशाला गेली जगाच्या कल्याणा. देह कष्ट मिळती
एक लक्षात घ्या, जे तीर्थाला जातात ते संत असतात, जे तीर्थाला जातात ते संत असतात, जे तीर्थयात्रा करतात ते संत असतात. आणि ते तीर्थयात्रा करून त्या पुण्यानं जगाचा उद्धार करतात, म्हणून ते देवाला वंदनीय होतात. ते देवाला काय होत असतात? वंदनीय. पुनीत केले विष्णू संगे आपुलिया दोषी. आपुलिया संगे दोषी पुनीत केले. कोणी केले? विष्णुदासी केले. आणि महाराज अशा प्रकारे ते संत महात्म्य आहेत, ते तीर्थाचे तीर्थ आहेत. तुकोबाराय म्हणतात, तीर्थाशी तीर्थ झाला तोची एक, मोक्ष देणे दर्शने. बरोबर ना? मोक्षाचे तीर्थ नलगे वारावर नशी येते तयापाशी अवघी जने. तीर्थाशी तीर्थ झाला तोची एक, मोक्ष देणे दर्शने. मला गंगा म्हटलंय, पवित्र सगळ्यात गंगा आहे, तर मला गंगा म्हटलंय. गंगा आली, संताला गंगा म्हटलंय, संताच्या रूपानं गंगाच. गंगा कसं संतांना गंगा कसं म्हणू शकतात? कारण गंगा पवित्र आहे. गंगेचे जे गुण आहेत ते संताच्या ठिकाणी आहेत. गंगा पवित्र आहे, संतही काय आहेत? मन शुद्धता या काय करशी माळा, मंडित सकळा भूषणाशी, गजताती सदा आनंद या मानसी. मोक्षाचे तीर्थ नडगे वाराणसी. निर्मळ स्फटिक जाईसा. हा ते पुढं त्याची का मी पुढं शोधायला. सकळ चिंतामणी शरीर जरी जाय अहंकार समूळ आशा, निंदा हिंसा नाही कपट देह बुद्धी निर्मळ स्फटिक जैसा. गंगा निर्मळ, संत निर्मळ. गंगेचा दुसरा गुण आहे फेडीत पापताप, पोखीत तिरीचे पादप, समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. आहे का नाही? पहिलं फेडीत पापताप. पाप फेडीत. पाप काय करते? गंगा फेडते, पाप फेडते. मला संताच्या संगतीत पाप राहते. पापताप दैन्य जाय उठा उठी झाली या बेटी सासरवाडीची. नाही झाली या बेटी हरिदासाची. पापताप दैन्य जाय, या अभंगात म्हटलंय ना, पाप पळाले जळाले. मला पाप राहत नाही, शीतलता मिळते. मला संताच्या जवळ बसलं की शीतलता मिळते. तुम्हाला एक सांगतो, खरा संत ओळखायचा कसा आणि खोटा कसा. नाही तर लावता टेस्टरच कोणा नाही. टेस्टर थर्मामीटर. माणसाला मला त्याचा फायदा घेण्यापेक्षा त्याची परीक्षा घेण्यात जास्त आनंद आहे. फायदा कमी घ्यायचा आणि त्याच्या काय घ्यायच्या जास्त परीक्षा घ्यायच्या. थोड्या थोड्या गोष्टीसाठी आपण महापाप करून बसतो. सांगतो, आपल्या घरी एखादा कोणी संत तसं महात्मा आला किंवा एखादे महाराज आले, कोणी आलं आणि मला त्यांच्या अंतःकरण भगवंताशी जुटलेलं आहे का संसाराशी जुटलेलं आहे हे पाहायची परीक्षा आहे. परीक्षाची बरं का. जवळ बसल्यावर 2-5 मिनिटं झाले ना आपल्या घरी, आपण चहा पाणी चालू आहे, आणि जवळ बसल्यानंतर जर आपला लोभ वाढायला लागला तर समजा वरवरचा परमार्थ आहे, आतून काही अद्याप स्थिती आहे भगवंताची इच्छा पण आलेली नाही असं वाटायला लागलं. काय बा महाराज तुम्ही घरी आले, आमचं पत्राचं घर टाकू सलाप, असं सलाप टाकायची इच्छा जरी यायला लागली,
कूलर नाही काय नाही आपलं करायचंय. मी त्याच तयारीत ये. अशी जर तयारी कंबर बांधायची व्हायला लागली म्हणजे घर बांधायची तर तिथे नाही ती जरा 4G. आता ते कसं आहे गोपाल महाराज तुम्ही आळंदीतून आलेले तर त्याच्यामुळे ते लगेच लक्षात येत. मग ते असं जर वाटायला लागलं आहे का नाही. मग पहिलेच आळंदीच्या माणसाला कीर्तन करायची भीती वाटते आहे का नाही. बरंच वाटायला लागलं तर समजा गड्या याच्या आत काय भरलेलं आहे. आणि जवळ बसल्यावर जर असं वाटायला लागलं काय आपण पडलो याच्यात. महाराज आम्हालाही करावं वाटतंय हो. जावा वाटतंय हो पंढरपूरला. यावा वाटतंय हो कीर्तनाला. ऐका वाटतंय हो भागवत. पण काय करावं आम्ही पापी येतो. पापी येतं आमच्याच्यान जाणं होत नाही. असं जर वाटायला लागलं तर समजायचं कारण जो व्यक्ती जिथे येऊन बसतो त्याच्या अंतःकरणातले विचाराचे कण त्या वातावरणात पसरलेले असतात. पसरलेले असतात. असं जर वाटायला लागलं तर निश्चित समजावं की या महात्म्याची स्थिती देवाशी जोडलेली गेलेली आहे देवाशी. आणि संसार करावा वाटायला लागला मी सांगितलं असं जर वाटायला लागलं तर समजून चालावं की 2 हात लांब राहिलेलं बरं. विठ्ठल राहिला होतो महाराज त्यांचा. काय तुम्हाला एक सांगू खऱ्या साधू खरे साधू महाराज एक लक्षात घ्या. आता तर सोडूनच द्यावं. आता मी एखाद्या गावात कीर्तनाला गेलो दररोज जातो एखाद्या गावात नाही कोण्या गावात जातोय आणि गेल्या तुम्ही सांसारिक विषय काढायला आता आम्ही काढितो. लोक भेटत महाराज टीव्ही बंद कर रे बरं. महाराज टीव्ही बंद कर. महाराज राहू द्या चालू. ते विचार वाटतं महाराज घरी आला टीव्ही कशी त्याला काय माहिती. महाराज चॅनलचे सगळे चॅनल माहिती त्या महाराजांना. त्याला माहित नसतं याचं काय येतं. मला आपणच विषय काढतो. गेल्या बसल्यावर मग त्या विचारावर तो काय बोलावा होता बोलतात ना संसारिक माणसं काय बोलावं काय आता ते आपल्या असल्यावर मग कुठे कार्यक्रम चालू काय असं चालतं ते. आता हे लोक काय विचारणार आपल्याला. मग आम्हाला आम्ही विचारतो मग कस काय सोयाबीनला उतार. हा नाही पाहिजे तुला सोयाबीनला उतार. अरे भजन करायला लाव रामकृष्ण हरी म्हणायला लाव त्याला माळ घालायला लाव त्याला पंढरीची वारी करायची सांग का त्याच्या सोयाबीनची उतार विचारितो. तू काय सोयरीची लाला त्याच्या घरी का कीर्तनाला आहे त्याला. संत चालत बोलत तीर्थे तुको बराय म्हणतात. तीर्थे धोंडा पाणी देव रोकडा 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 देवे सज्जनाजवळ. अर्जुना तो दर्शने प्रशस्तीशी ठावो जया संगे ब्रह्म भावो प्रांतासही. भ्रमिष्ट झालेला सुद्धा ब्रह्मस्थिती प्राप्त ज्याच्या संगतीत होते त्याला संत म्हणतात. विठ्ठल काय तुम्ही आता आपल्याला आता मी पहिलंच सांगितलं बाबांना महाराज हे आतापर्यंत जे वर्णन आलंय जे पवित्रतेचं वर्णन झालंय हे सगळं वर्णन सगळे गुण बाबाजवळ आहेत. मी म्हणजे त्यांच्या पुढं बोलायलोय त्यांच्या याच्यामुळे बोलायलोय नाही. महाराज एक लक्षात घ्या त्या व्यक्तीकडे तो गुण नसताना तुकोबरायाचे प्रमाण ज्ञानोबरायाच्या ओव्या जर ओढून ताणून लावल्या तर सृष्टीचा नाश होईल पण त्याला नरकातून सुटका होणार नाही. त्या वक्त्याची सोपे प्रमाण आहेत. कोणालाही प्रमाण लावायचे कोणाला तुम्ही संत माये बाप कृपा वंत त्याच्या गळ्यात माळ नाही नरकाला जाणं लागेल त्या वक्त्याला सुद्धा. उद्धव बाबा सोपं आहे महाराज. लागतात प्रमाण लागतातच महाराज लागतातच. याच्यात गल्लत करायचीच नाही लागतात. म्हणून तुम्ही सांगितलं नर्मदेला जायची गरजच नाही. नर्मदाच गावात आली म्हणून तर आपण घेतलाय गंगा आली महावरी संत पाऊले साजेरी. तुको बरं काय करणार तुम्ही त्या गंगेत.
करीन आंघोळी त्या संत रूपी तीर्थात गंगेत मी आंघोळ करेन. म्हणजे तिथं पाणी कुठे आहे? तेथे करीन आंघोळी, पण तिथं पाणी कुठे आहे? मला संत रूपी गंगेचं पाणी कोणतं आहे का? उडे चरण रज धुळी, चरण रज संत पुढं चालले आणि त्यांच्या पायाची धूळ उडाली की तेच काय तीर्थ आहे. मला देवांच्या धुळीच्या लागता सहज 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 वासनेचे बीज जळून मला देवईची रज चरणीची माती धावत चालती मागे मागे. मला किती वर नाही नामयाचे पाठी चाले के शिराज लागावया रज चरणीचे. नामदेव महाराज भगवंताकडे गेले, देवा समाधी घ्यायची. देव म्हणजे माझ्या बाजूला काय अडचणी नाही. सांगितलं देवा मला पायरीला समाधी द्या. म्हणजे पायरीला का समाधी द्या? पायरीला समाधी, एवढे मोठे संत पायरीला समाधी, पायरी असावी, पायरीवर बसावं पायरीला. त्याचं कारण नामदेव महाराजांनी सांगितलं वरी संत हिरे वरे संत हिरे आम्ही चिरे आणि संत हिरे. नामदेव महाराजांसारखे संत म्हणतात आम्ही चिरे आणि संत हिरे. नको नको गोपाळ महाराज आता आता पंगाच्या पुढं आता बस झालं आहे का नाही. चिरे महाराज हिरे असलेले चिरे समजतात. आता तारीखेच्या आता पुढे सांगा होता माऊली म्हणजे चिरे म्हणू नका. चिरे तरी कुठेतरी बसतीये, गटातच दाबायची. ते बी गटातही दाबले तर बाबा बरोबर होतेच नाही. एक टुकुरी असतायच ती गटात बी कुठं दाबणं लागेल महाराज. त्यासाठी जास्त गोरही जमत नाही. तर पाणी मारले की टोक बरं काढत येत पुन्हा. संत नामदेव महाराजांसारखे संत म्हणतात पायरीचे चिरे. काय संताच्या पायाचं मला त्या अंगावर पडे. महाराज विश्वनाथ बाबा म्हणायचे म्हणे की एखादा महात्मा म्हणजे साधा एखादा भोळा वारकरी काकड्याचा अभंग नाटाचा अभंग म्हणत जर शेताकडे चालला त्याच्या माग माग चालावं. कारण त्याच्या अंगावरची धूळ जर अंगावर आली तर आपला उद्धार होऊन जाईल. सामान्य एखादा भोळा वारकरी चालला तर त्याच्या माग माग जावं. आणि एखादा दुष्ट चालला तर रस्ता बदलून जावा. तू कोबर आहे म्हणतात, मी म्हणत नाही. नका जाऊ. आता पुढे चरण रज धुळी तेथे करीन आंघोळी. मला संतांचं दर्शन पायावर घेणं नाही झालं, अजिबात खंत करायची नाही. संत ज्या रस्त्याने गेले तिथली माती उचलून कपाळाला लावली तरी काम झालं. त्या मातीतले पावर आहे महाराज. पुढे चरण रज धुळी येती तीर्थावळी. तीर्थावळी तीर्थ नाही म्हटलं, तीर्थावळी. वळी म्हणजे लाईन, तीर्थाची लाईन त्या पायावर येते. आणि पर्व काळ सकळ. सगळे पर्व काळ कुठे येतं? पाया
याच्या पुरतं नाही, ती म्हणजे आता ती पद्धत पडली म्हणून याच्या पुरतं नाही. आपल्या या भूमीचं या काय म्हणतात परिसराचं काहीतरी महान पुण्य, काही एक एक रत्न जन्माला यायला, बरोबर आहे का? काही कमी पडायली महाराज आपल्याला, एक एक रत्न यायला जन्माला, एक एक यायला. आता पहिले महात्मे आहेत की आहेत की नवे पोरं काय व्हायला लागले, तयार व्हायला लागले. नाही तर काही काही भागात गेलं महाराज ते म्हातारे दोनचेर येतात. तुम्हाला विनोद नाही सांगत, हे एवढं हे नाही. आता माहिती मला एखाद्या वास्तुशांतीचं 13वीचं 10वीचं कीर्तन ठेवायचं असलं तर पहिली त्या महाराजाची अडचण नाही, महाराजाची अडचण नाही. भजनी म्हणणारा आणि वाजवणारा, बर तिघच आणा तर चौथा तरी पाहिजे ना, म्हणजे 4 तरी उचलायला महाराजाला. 2 म्हणणारे एक वाजवणारा आणवतो शोभलंय पाहिजे ना ते. महाराज काय काय ठिकाणी असा प्रसंग येतो, तुम्हाला बऱ्याच वेळेस येतोय. महाराज तिघच राहतात, 2 म्हणणारे आणि एक बिचारा वाजवणारा. हो मग काय काय महाराज किती अवघड आहे, किती अवघड आहे ना आपल्याकडे. महाराज आता मलाच वाटत यायचं कुंभमेळा झाला ना, पिपरीचा कुंभमेळा आला. खोटं नाही, वस्तुस्थिती खरे किती आलेत महाराज. आणि विशेष मी पहिल्यांदाच सांगितलं, विशेष इकत आणलेले नाहीत, इकत आणलेले नाही. इकत 3 तारफा लागतील, पण त्याच्यात काय आनंद आहे का? त्याच्यात विनोद विकत काय येते, फळ येतो संध्याकाळच्या लसलं की फळ म्हणजे लगेच दुसरीकडे नका जाऊ. विकत आणण्यात काय त्यात पुरुषार्थ आहे का? त्यात पुरुषार्थ आहे का महाराज? त्यात काय पुरुषार्थ आहे? पैसा फेको, तुम्ही लगेच दुसरीकडे जाता. कीर्तन देखो, कोणी मला आक्षेप घेईन की कीर्तन देखो, कीर्तन ऐकायचं असते का पाहायचं असते? लोक कीर्तन पाहायलाच यायला जातात, ऐकायला कोणी नाही महाराज. आणि पाहायला आले नसते तर बाईच्या कीर्तनाला करता झालाच नसता. कशाला यायलेत कीर्तन आता? पाहायलाच यायलेत महाराज, पाहायलाच यायले. युक्त म्हणला महाराज, तो महाराज असा होता बका बक मला मंडपाच्या वरीच उड्या हाणू लागला. उड्या बाहेर गेलता लवलव सांगे भूमीचे मार्दव, नाना आचार गौरव सुकुलीनाचे. आणि दुसरा एक आपलं भाग्य सांगतो सगळ्यांचं, गुणवान काही भागात झाली, पण गुणवान झाली पुन्हा गावातच नाही आली. महाराज झाले नाही का? तेवढा रे गुणवान झाली, गावात येत नाही का? तुम्ही गावाकडे, महाराज आमचं गाव चांगलं नाही, तो एकटाच चांगला निघाला, तिकडे राहिला कुठे येत नाहीत महाराज. आणि आपले गुणवान जावं म्हणलं तवा हजर येत. भगवंताकडे प्रार्थना करूया, आपला परमार्थ असा चंद्र सूर्याशेपर्यंत चालू बाकी. म्हणून एक लक्षात घ्या, सगळे पर्वकाळ तळी पाया वसे वैष्णवा. महाराज पायाखाली पर्वकाळ येतो, अशा प्रकारे आहे. तुझ्या संतांच्या संगतीत पाप पळाले जळाले भोवत. पाप गेलं एक महाराज, पाप पळतं नाही तर जळतं. जे ढकाळ पाप आहे ते पळून जात. तिकून एखादा पैलवान आला, नाही तिकडनं एखादा पैलवान आला रे काय म्हणले पळा, काय म्हणले काय करतोय तो, मग झालं. काही पळालं आणि काही जळालं, गेलं त्याचा राग रांगोळ. आणि पाप गेला की ताप गेला. पाप पळाले जळाले भव दुःख, संसाराचं दुःख. मला जे काय का आपलं जीवन कधी धन्य झालं, कधी धन्य मानावं. अभंगाचं शेवटचं चरण. तू का म्हणे धन्य
त्यावेळेस मला धन्यता मिळाली की मी संत सागरात. पण मला एक मिनिटात पहिल्या चरणात गंगा म्हटले, गंगा आली माहुरी, आणि शेवटच्या चरणात काय म्हटलंय, संत सागरी. मग तुम्ही गंगेत का सागरात? गंगा आली माहुरी आणि संत सागरी ना आलो, मग गंगा का सागर एकच म्हणा ना. तर त्याचं असं आहे, गंगा सगळ्या तीर्थात श्रेष्ठ आहे. गंगा, गंगेचं नुसतं नाव जरी घेतलं वाचे म्हणता गंगा गंगा, पण मग गंगाच आली ना, मग एकच तीर्थ आलं ना. म्हणून तुकोबरायांनी एक तीर्थ हा येणारा आक्षेप टाळण्याकरता सागर शब्द वापरला. सागर शब्द वापरला, एवढा आक्षेप कस काय टाळला, कस काय टाळला बरोबर आक्षेप, कस काय टाळला बरोबर आक्षेप सागर शब्द वापरल्यानं. का तीर्थे जे त्रिभुवनी ये घडती समुद्रावगाहनी, ना तरी अमृत रसा स्वादनी रस सकळ. तीर्थे जे त्रिभुवनी ये घडती समुद्रावगाहनी. समुद्रात आंघोळ केलं की पृथ्वीवरच्या नाही, तिन्ही लोकातल्या तीर्थाचं काय घडतं, स्नान घडतं. म्हणजे संत नुसती गंगा समजू नका, सागर येतं. सागर, सागर म्हणजे सगळ्या तीर्थाचं स्नान, आणि त्या स्नानाचं पुण्य आपल्याला कुठं मिळणार आहे, कुठं मिळणार आहे, कुठं मिळणार आहे. पिपरीत म्हणा ना, संताजवळ कुठं आहे. हे अतिशोक्ती नाही, वस्तुस्थिती आणि माहिती पाहिजे आपल्याला. ते बाबाही जरी नाही महाराज असे अनेक महात्मे, आचार्य महात्मे तीर्थयात्रा करून आले, आपल्याला त्यांचं दर्शन झालं, आपणही भाग्यवान आहोत. त्या योगानं आता इथं सगळेच महाराज माझ्या गुरुस्थानी असलेले, गायक मंडळी सुद्धा, श्रुती मंडळी सुद्धा सगळेच माझ्या गुरुस्थानी असलेली आहेत. म्हणून तुम्ही म्हटलं ना कीर्तनात बाबा तुमचं खरंच काय होतं, पण जाऊ दे आता पुन्हा सगळ्यांची इच्छा आहे 10 मिनिटं तुम्ही बोला. त्यांनी केलेलं साधन आपल्याला काय महाराज बाबा पण असे काही सांगत म्हणजे कुठं म्हणतो की बाबा मी गेलो एकदा डोंगरात आणि एकदा तिथं असं असं कधी कधी आणि तसं केलं असतं तर मग नाही. पण आणि म्हणून अशा प्रकारे महाराज आपल्याकडून भगवंताकडे एकच प्रार्थना करूया, नर्मदा मैयाकडे एकच प्रार्थना करूया. पुन्हा पुन्हा अंतकरणातून प्रार्थना महाराज सगळे लक्षात ठेवा. नाही आमच्याकडून तीर्थयात्रा झाली हरकत नाही, नाही आमच्याकडून नर्मदा परिक्रमा झाली हरकत नाही, नाही आमच्याकडून भजन झालं हरकत नाही, पण आमच्याकडून संताचा अवमान तरी जीवनभर होऊ देऊ नका. एवढी भगवंताच्या चरणावर प्रार्थना करूया. महाराज संताचा जर अवमान नाही घडला, काय अर्जुनाने शब्द वापरले, देवा का संत वृंद नमस्कारी जे, का घडे तरी पूजिजे, हे वाचून किवी निंदीजे स्वये वाचा. संत वृंद नमस्कारी जे, संताला नमस्कार करावा, घडे तरी पूजिजे, घडली आपल्याकडून तर पूजा करावी. काय हे सोडून काय निंदा करावी हे करू नये. पूजा झाली हरकत नाही, नाही झाली तरी हरकत नाही. मला तुकोबाराय म्हणतात, देवाची तुम्ही पूजा करायला लागले, फुलं टाकायले, आणि संताचा अवमान झाला, येते दगड तैशेवरी मंत्र पुष्प देवाशिरी. ते फुलं आणि ते मंत्र दगडासारखे देवाला लागतात. वा अशा प्रकारचं द्यायला घराले संत जन देव सारावी, परते संत पुजावी आरती. अशा प्रकारे आहे. म्हणून असे महात्मे आपल्या भागात अनेक महात्मे झाले. अशा प्रकारे आपलं एक आहे महाराज, तुमचं आमचं सगळ्यांचं आहे. जोपर्यंत महात्मा या शरीरात आहे, या शरीरात पंचभूताच्या देहामध्ये चालतोय, तोपर्यंत आपल्याला ओळखू येत नाही. आपलं एक आहे महाराज, समाजाचं एक आहे. जिवंतपणे ओळखू येत नाही, मेल्यावर मंदिरं बांधतो आपण. म्हणजे अनेक तुकोबारायापासून ही परंपरा चालत आली. महाराज गोपाल महाराजांनी ऐकलं असेल, त्या यांचे त्या बाईचं त्या माऊलीचं वाक्य आहे बघा, ते लेकर सांभाळले सिंधुताई सपकाळ, सिंधुताई सपकाळ त्यांचं वाक्य बाबा महत्वाचं आहे. बाळांनो, इथं मोठं होण्याकरता मरावं लागतं रे. महाराष्ट्रात मोठं होण्याकरता काय व्हावं लागतं, मरावं लागतं, मरावं लागतं. मरावं लागतं म्हणजे मेल्याशिवाय लोक मोठं म्हणत नाहीत, हा त्याचा अर्थ आहे. पण आपल्या भाग्यानं जर आपल्याला
महाराज ते कळालं तर आपला खूप मोठा महाराज जगाचा पाप आपल्या दारात येऊन नाचल्याशिवाय राहणार नाही. ही संतांच्या सेवेची, संतांच्या पूजेचं महत्व आहे. अशीच पूजा जीवनभर आपल्याकडून घडत राहो, आपल्याकडून संतांचा महाराज संतांची कृपा आपल्यावर होत राहो. आणि याची देही याची डोळा बघू मुक्तीचा सोहळा, अशी कृपा भगवंताने हनुमंतरायाने आपल्यावर करावी, एवढी मागणी भगवंताच्या चरणावर मागूया. पुनश्च एकदा बाबाच्या वतीनं जे सर्व भजनी मंडळी असतील, सर्व तुम्ही श्रोते मायबाप पाहुणे मंडळी असतील, सगळ्यांचे आभार, सगळ्यांना धन्यवाद. आता यानंतर माऊली बोलणार.